श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान स्वामी महाराज परमपूज्य गुरुमौली आणि ग्रुपमधील सर्व भागभक्त सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आज मंगळवार दिवस. आज निर्जला एकादशी. ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल पक्षात येणारी निर्जला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशा असतात आणि ह्या 24 एकादशा भगवान विष्णूंच्या कन्या आहेत. पण कन्याचंही सुद्धा स्वरूप असतं, मोठी छोटी मधातली. त्यातल्या त्यात पापमोचिनी एकादशी, षडतिला एकादशी, आषाढ महिन्यात येणारी आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी, जिला आपण देव उठणे आणि देवशयनी एकादशी म्हणतो, आणि निर्जला एकादशी. ह्या 5 एकादशा ह्या 24 मधल्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आजची निर्जला एकादशी आहे. आणि आपले परमपूज्य गुरुमौली नेहमी सांगतात, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रति एकादशीला जर आपण सामुदायिकरित्या भागवत पारायण केलं तर ह्या पारायणाच्या माध्यमातून एक ऊर्जा तयार होऊन हे आपले जन्मजन्मांतरीचे दोष, प्रारब्ध, पितृबाधा दूर करून आध्यात्मिक सुख, आध्यात्मिक शांती आणि प्रसन्नता प्राप्त करून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देण्यासाठी मानवाला जी ऊर्जा लागते ती देण्याचं काम हे एकादशी करत असतात. शरीर शुद्ध होत असते. म्हणून कुठल्याही एकादशीला आपण व्रत करत असताना कमीत कमी आहार ग्रहण करावा, साबुदाणा वर्ज्य करावा, फळं खाल्ले तर फार उत्तम. जर ताक जर पूर्ण एकादशीच्या दिवशी आपण पिलं तर अजून उत्तम. शरीर पूर्ण शुद्ध होत असतं. आज निर्जला एकादशी. असं नाही की पाणी प्यायचंच नाही. पाण्याचे नियम असतात. एकदम कमीत कमी पाणी, अल्प पाणी आपल्याला प्यायचं असतं, जेणेकरून शरीरातल्या जेवढे काही यंत्रणा आहे त्यांना ऊर्जा मिळून ते आपलं संपूर्ण शरीर स्वच्छ करत असतात. आणि जेवढं आपल्या शरीराला आपण आराम देऊ तेवढं ते जनरेट करून संपूर्ण शरीरातली जी घाण आहे, अपशिष्ट आहे, ते बाहेर काढत असतात. ह्या माध्यमातून त्यांना आराम मिळतो आणि शरीराला नवीन ऊर्जा देतात, रोगमुक्त करतात. म्हणून एकादशी व्रत करणं फार जरुरी आहे. आणि योगाने आज निर्जला एकादशी आहे. प्रति एकादशीला आपल्या केंद्रात 4:30 वाजता भगवान विष्णूंची आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भागवत पारायण असतं, सुलभ भागवत पारायण. तेव्हा आपण सर्वांनी ठीक 4:30 वाजता आपल्या केंद्रात यायचं. येताना पाण्याची बॉटल, आसन, नित्यसेवा ग्रंथ आणि भागवत पारायण, जपमाळ हे पंचप्राण आपल्यासोबत घेऊन यायचे. बरोबर 4:30 वाजता ही पाठाची सेवा सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ.